सुप्रभात. अहो 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 लवकर बाहेर या. सई, ए सई, सई लवकर ये. अहो काय झालं? कोणी काही केलं का आप्पा? कुणीही काहीही केलेलं नाहीये. मला तुम्हा दोघींना एक चांगली बातमी द्यायची आहे. चांगली बातमी? मी कधी चांगली बातमी दिली नाही का? नाही हो, असं नाही. पण काय चांगली बातमी? अहो आपल्याकडे खूप विद्वान पाहुणे येत आहेत आज. मराठीचे प्राध्यापक आहेत. संपर्क सहस्त्रबुद्धे. काय संपर्क? हो संपर्क. मराठीवर प्रेम असणाऱ्या, मराठीच्या प्रचारासाठी प्रसारासाठी झटणाऱ्या काही मोजक्या लोकांमध्येच आहेत एक प्राध्यापक संपर्क सहस्त्रबुद्धे. त्यांचं स्वागत कसं अगदी उत्तम रीतीनं झालं पाहिजे. हो चालेल ना आप्पा, मी काहीतरी छान करते खायला. नाही 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 नाही, तू काहीही करायचं नाही. मी का काही नको करू आप्पा? हे बघ, तू पहिल्यांदी वर जा, तयार हो आणि आवरून खाली ये. हो आप्पा, त्यात तयार काय व्हायचंय? आवरलेलंच आहे माझं. मी तुला सांगतोय ना, चांगली छान तयार होऊन ये. अगं त्याला कारण आहे काहीतरी. कारण? हो, आणि तुझं मराठीचं सुवर्ण पदक काढून ठेव त्यांना दाखवायला. हो आप्पा. तू केलेल्या कवितांच्या वह्या पण काढून ठेव. हो पण आप्पा, त्यांना का दाखवायचं हे सगळं? कळेल कळेल, तुला सगळं नंतर सांगतो. पहिल्यांदा तू जा आणि आवरून खाली ये. बरं बरं ठीक आहे. हा. अहो मी काय म्हणते, या प्राध्यापकांचं नाव मी आधी कधी ऐकलं नाही तुमच्याकडून. हल्लीच ओळख झाली आहे. त्यांचं वय काय असेल हो? तेच म्हटलं, तुम्ही अजून त्यांचं वय कसं नाही विचारलं. 24 वर्षांचे आहेत ते. काय? 24 वर्षाचे आणि प्राध्यापक? का असू शकत नाही? नाही, मी असं कुठे म्हणलं. सईसाठी हे स्थळ ठरवलंय मी. काय? हो, पण यातलं सईला काहीही कळून देऊ नका. हा, आता बाकीच्यांना सांगितलं तरी चालेल. अहो पण काय घाई आहे? अहो तुम्ही ज्या वेळेला सईच्या वयाच्या होतात ना, त्यावेळेला प्रसन्न तुमच्या मांडीवर खेळत होता. आठवताय ना? अहो तो काळ वेगळा होता हो, आणि आत्ताच तर तिचं शिक्षण पूर्ण झालंय. हे बघा, हीच योग्य वेळ आहे. दुसरी चांगली स्थळ हल्ली मिळत नाहीत, त्यामुळे हे स्थळ मी ठरवलंय. अहो पण एकदा सईला विचारायला हवं. हे बघा, मुलगा बघा आणि मग सांगा त्यांच्यात न आवडण्यासारखं काही आहे का. आणि माझी आवड ही सईला नक्की पटेल. हे बघा, आता तुम्ही शंका कुशंका काढत बसू नका. चला. म्याव म्याव. आले आले. म्याव म्याव म्याव. कुठे आहे, कुठे आहे मांजर? आय डोंट नो, मी त्याला शोधता. मी पण आले की लगेच पळून जातो बाई. फारच लाजरं दिसतंय हे. आंटी, ते मोदक इट वॉज रिअली नाईस. आवडला ना? मला माहितीच होतं तुला आवडणार. अरे तू तिथे वाढला असलास ना तरी हे सगळे आपले पदार्थ आवडणारच तुला. या ट्रू. साई देवकी कुठे दिसत नाही. अरे आज आमच्याकडे खूप गडबड आहे, कामात आहेत सगळे. व्हॉट गडबड? आमच्याकडे की नाही एक छोटीशी गंमत आहे. एक मुलगा येणार आहे आज आमच्या घरी. मुलगा? बॉय? हो बॉय बॉय. सो आमच्या सईला बघायला येणार आहे. बघायला? हो. जस्ट लुक एट हर. नाही रे, अरे बघायला म्हणजे लग्नासाठी बघायला येणार आहे. अरे आपल्याकडे तशी पद्धतच असते ना, लग्नाआधी मुलगा मुलगीकडे बघायला येतो. लग्न? वेडिंग? हा, सगळं ठरलं ना तर आमच्या सईचं लग्न होईल. आहे की नाही छान बातमी? अरे देवा, मी काय इथे तुझ्याशी बोलत बसले. अरे खूप कामं पडली आहेत घरी, जाऊ दे. मी अरे हे मांजर, मी एक काम करते, मी इथेच ठेवते वाटी. ते मांजर नंतर येऊन पेल, हो की नाही? हा चल येते रे, ये नंतर, म्हणजे सावकाशी हळूच गपचूप. अगं मला तर आईनीच सांगितलं. हो ना, मला पण आईच म्हणाल्या.
सई, पोह्यात खोबरं आणि कोथिंबीर घालायला विसरू नकोस हा. हो. आणि कोथिंबीर हवं तर बारीक चिरून देते मी. अगं नाही आई, हे काय करतेच आहे मी. वहिनी चला तयारीला लागूया, खूप काम आहेत आपल्याला. हो तर बघच तू कसं सगळं रीतसर करते ते. किती वर्ष वाट बघतोय नाही आपण ह्या दिवसाची. हो ना, आणि आपल्या घरातलं पहिलंच कार्य आहे ना. कार्य? कसलं कार्य काकू? काय बोलताय तुम्ही दोघी? अगं असं काय करते, आता हा मुलगा आलाय ना, सगळं नीट ठरलं तर ह्या पिढीतलं हे पहिलंच कार्य नाही का. आई, आई का निघून गेली अशी अचानक? अगं काय चाललंय काकू हे सगळं? मला काम आठवलंय, मी आलेच लगेच. तू ते ग पोहे कर. अगं काकू, काय चाललंय यांचं? स्वस्त बसा हो जरा. अशा फेऱ्या मारून तो लवकर येणार आहे का? 10:30ची वेळ दिली होती त्यांनी. आता बघूया वेळेत येतात का ते. 10:30 वाजायला आले. येईल हो, फार तर 5-10 मिनिटं उशिरा येईल. नाही, उशीर करून चालणार नाही, कारण ही त्यांची पहिलीच परीक्षा आहे. यात जर ते अनुत्तीर्ण झाले तर माझा नातेजावई काही ते होऊ शकणार नाही. मग उशिराच येऊ दे, काय? वेळेत येऊ देत अगदी. हा. 5 मिनिटं उशिरा आला असता त्याचं काही बिघडलं असतं. नमस्कार करतो. हो, काय करताय हे? नाही, आशीर्वाद हवेत. आशीर्वाद तर आहेतच. हे आमचं कुटुंब. अहो नमस्कार करू नका. नाही, कसं आहे, मातृपदी पितृपदी हा त्रिकाळ नम्र असावे. हा हो का. नाव काय आपलं? अहो, मानवाचा मानवाशी तुटला आहे तो, म्हणजे सुसंस्कृत माणसाचा सद्गुणांशी असतो तो. आणि जेयाचेनी योगे आंतरमनुष्यीय व्यवहार सुकर होतात तो. संपर्क उपनाम सहस्त्रबुद्धे. काय म्हणालात? संपर्क सहस्त्रबुद्धे. हा, म्हणजे संपू म्हणत असतील तुम्हाला घरात. नाही नाही, संपर्क असेच संबोधतात. हो का. हेरंब लंबोदर वक्रतुंडा, तुझ्या अधिष्ठानाने हे घर अगदी मंगलमय झालंय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. बघितलं, याला म्हणतात संस्कार. हो, तू चालले. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय काय? म्हणजे अहो किती गुणी आणि संस्कारी आहे, एवढंच म्हणायचं होतं मला. या घरातल्या गुणीजनांवरती सुख समृद्धीचा वर्षाव कर विघ्नहर्त्या. यांच्या सर्व मनोकामना पूर्ण कर. बघितलं, आत्तापासूनच त्याला आपल्या घराबद्दल किती वाटतंय ते. हो, ध्यान आहे नुसतं. अहो कसा ध्यानाला बसलाय बघा. अरे, सरस्वतीचा ठाव आहे या घरात. साक्षात सरस्वती वसते आहे या घरात. तिची कृपादृष्टी असल्यावर घरातील सगळे विद्याविभूषित असतीलच. हे मूळ माया, वागदेवी, शारदे, तुझ्या अस्तित्वाच्या खुणा या पावन सदनात ठाई ठाई पटत आहेत. किती प्रसन्न आणि मंगलमय वातावरण आहे या घराचे. म्हणजे परंपरेची पवित्रता, संस्कारांची सात्विकता आणि सरस्वतीच्या तेजाने हे घर म्हणजे देवाच्या गाभाऱ्यासम भासत आहे. आम्ही मुद्दाम ठेवलंय ते तसंच. वा, एखाद्या घरात प्रवेश केल्यावर अशी अनुभूती प्रथमच येते मला. अरे, अहो 52 वर्षाच्या छत्र्या आहेत फक्त, विशेष काही नाही. अगदी वेळेत आलात तुम्ही. अहो, मी 10:28 पळांनी चालू होतो. वा, अशी कटाक्षानं वेळ पाळणारी माणसं मला खूप आवडतात.
मलाही. अहो समयोचित असते तेच तर सद्वर्तन. खरंय. अहो ओ सईला जाऊन सांगा, म्हणावं पाहुणे आलेत. जाताय ना? कळलंय ना काय सांगायचंय तिला? हो हो हो. जा. देवा बाप्पा वाचव रे बाबा. या या संपर्क या हो आतमध्ये या तुमच्या नंतर. या. दिसला का तो? नाही ना, नाही नीट दिसला. आई आई मुलगा कसा आहे? आवडेल ना आपल्या सईला? हळू बोला, तिला समजेल. आता काही बोलायलाच नको. चला चला. काय चाललंय तुमचं? काय बोलत होता तुम्ही? काही नाही, तू दे चहा पोहे दे. सई, ए सई. हा ये. ही सई, हे प्राध्यापक संपर्क सहस्त्रबुद्धे. शुभ सकाळ. नमस्कार. नमस्कार. आई आता तरी सांगा ना, कसा आहे मुलगा? तुम्हाला आवडलाय का? शोभेल ना आपल्या सईला? आई आई तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल त्याला? भोपळा. एक मोठा भोपळा. अगं त्याला बघितलं ना तर माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. बोलायला लागल्यावर तर असं वाटलं 2 थोपाडीत ठेवून द्याव्या. बापरे, काय बघितलं यांनी त्या मुलात? कोणास ठाऊक, अजिबात शोभणार नाही आपल्या सईला. ईश्वरा, मला वाटलं अप्पांनी बघितलंय म्हणजे चांगलं असेल. हीच भीती मला वाटत होती की नेमकं कुठलं ध्यान येऊन समोर उभं राहतंय कोणास ठाऊक, आणि तीच भीती खरी ठरली. आई आम्हाला ना बघायचंय त्याला. थांब, चहा देऊन झाला की जाऊ. अहो आणा 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 इकडे आणा. नको नको, मी घेतो. नको नको, आणा इकडे आणा, इकडे आणा. हा आणा इकडे, सोडा तुम्ही. अच्छा. हा, घ्या चहा. असं. अप्पा काढा. सई बैस 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 इथं बैस. हा केवळ अप्रतिम, अमृततुल्य, अनाकलनीय. धन्यवाद. यात महामंजिरी मसाला घातलाय का? नाही, आलंच घातलंय फक्त. आमच्या प्रसन्नाला सवय आहे बरं का, म्हणजे वेगवेगळे मसाले घालून चहा प्यायची. हो का? नाही पण असे हे अमृततुल्य मी प्रथमच घेतोय. म्हणजे दुग्ध शर्करेची मात्रा अगदी संतुलित, त्याला चहाच्या मात्रेची जोड. हा हा हा, केवळ अजोड. आमच्या सईच्या हाताला चव आहे बरं का. अगदी बरोबर बोललात. हो, तुमच्या मराठीच्या दांडग्या व्यासंगाबद्दल ऐकून आहे मी. म्हणजे तुमचे सुवर्ण पदक हे तुमच्या मराठी भाषेवरच्या प्रेमाची पावतीच आहे. तुम्हाला वाचनाची आवड असेलच ना? हो, प्रश्नच नाही, नक्कीच. अहो कविता नुसती वाचत नाही, करते सुद्धा. मग तुमचा आवडता लेखक कोण? नाही, कोणत्याही एका कवीचं नाव नाही घेता येणार मला. हेच हेच उत्तर अपेक्षित होते मला. तुमचंही वाचन खूप असेल नाही का? तुमचा आवडता लेखक कोण? आणखीन कोण? केवटराव बुडगुणकर हे नाव माझ्यासाठी प्रातस्मरणीय आहे. केवटराव? अहो गेली 55 वर्षे माय मराठीची सेवा करत आहेत ते. त्यांच्या साहित्य संपदेतील एखादं सुवर्णपान वाचनात आलंच असेल तुमच्या. हो नाही, पण नक्की वाचेन मी. तुमच्याकडनंच पुस्तक घेईन. अवश्य. अहो त्यांचा अखंड ग्रंथ सांभार आपल्या चरणी आणून अर्पण करीन मी, अगदी तुम्ही म्हणाल तेव्हा. पण मी कधी ऐकलं नाही हे नाव. हेच म्हणजे याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं मला. पण काही हरकत नाही, मी बुडगुणकरांचं साहित्य आणि इतर समकालीन साहित्याचा तौलनिक अभ्यास हाती घेणार आहे.
माझ्या शोध निबंधातील एखादी ओळ जरी तुम्हाला भावली तरी ते मी माझे भाग्यच समजेन. तुमची ही अभ्यासू वृत्ती बघून मला फार आनंद झाला. अहो, मराठीची सेवा करणारे तुमच्यासारखे युवक हे हल्ली पाहायला सुद्धा मिळत नाहीत. सरस्वतीचे असे सेवक पाहिले की स्वतःचे जगणे किती निरर्थक आहे हे प्रकर्षाने जाणवते. कारण केतकरांच्या मराठी व्यासंगाची ख्याती अख्ख्या भारतवर्षात पसरलेली आहे. खरं तर या मंदिरात मी येऊ शकलो हे मी माझे भाग्यच समजतो. या मंदिरात आल्यावर स्वतःच्या अस्तित्वाची लज्जा वाटायला लागते. कसा वाटला ग? शून्य काहीतरीच आहे अगदी. काय ग? कसा वाटला? शक्यच नाही. उणे 10 म्हणजे 20. वहिनी ते दुणे. अगं बाई, हो. उणे 10 म्हणजे शून्यापेक्षा पण कमी. मराठीची फवारणी आहे नुसता. अजिबात शोभणार नाही हा तेलकट आपल्या सईला. How am I gonna tell her, Diggs? I just don't get it. भाई बघ तू अजून एकदा विचार कर. No more विचार. No matter what happens, बोलणार मी तिला. मला वाटते साई. ऐक भाई, घाई करू नकोस. तू कुठे, ते केतकर कुठे, आणि त्यात सगळे तुझे वांदे. आणि हे, त्या हिटलरला कळलं ना तू त्याच्या नातीबद्दल असा विचार करतोयस तर कच्चा गिळून खाईल तो तुला. You're my friend. अरे भाई, तुझा फ्रेंड आहे म्हणून तर असं बोलतोय. तुझी काळजी वाटते मला. And the boy, घरी येणार साईला बघायला. कल्पना काकू told me that marriage fix होणार त्यांचं. त्याच्या आधी मला बोलायचा that I like her. काय? ते लोक सईचं लग्न ठरवतायत एवढ्या लवकर? Exactly. म्हणून काय करता मी? अरे पण तू तिला काय बोलणार? बोलणार काय? This is more than friendship. जास्त friendship पेक्षा. The next step. अरे तुझे ना भाई फंडेच वेगळे आहेत. फ्रेंडशिप पेक्षा जास्त म्हणे. कशाला छोट्या छोट्या गोष्टी जास्त कॉम्प्लिकेटेड करतो? हा बघ बाई, तुलाच धड कळत नाहीये आणि तिला जाऊन काय सांगणार? हा, काल मोठ्या तोऱ्यात म्हणत होता मी जाणार मी जाणार, आणि काय जाऊन काय सांगणार? I don't know, मी बोलणार. But Diggs, the boy, तो आवडला सईला, then what am I gonna do? एक मिनिट भाई, तू प्रेमात बिमात पडला की काय? हा, काय पाडला? अरे भाई, म्हणजे ती तुला आवडते ना. लव भाई, लव हार्टचा मॅटर आहे की नाही? हा, जातो साईकडे. अरे थांब, कोण समजतोस तू स्वतःला? मिस्टर इंडिया? Shut up. थांब ना प्लीज, प्लीज थांब ना. Diggs, let me go. Leave my leg. थांब ना प्लीज, प्लीज थांब ना. ऐक ना, आपण शांतपणे विचार करूया ना, प्लीज थांब ना. Fine. Fine, I won't go. भाई थांब ना. अरे भाई, झोल करणार सगळे आता. थांब ना. सुनबाई थांबा. हो पप्पा. या माझ्या मोठ्या सुनबाई. नमस्कार. ये सईची आई. आणि या धाकट्या सुनबाई मानसी. नमस्कार. आशीर्वाद द्या. आपण उभयतांना माझा साष्टांग नमस्कार. अगं बाई, असू दे असू दे. तुमच्याकडे बघूनच तुमच्या करारी व्यक्तिमत्वाचा अंदाज येतो. तुमची निर्णय क्षमता हेच तुमचं सगळ्यात मोठं बळ आहे. आणि तुम्ही तर स्वभावाने खूपच मवाळ आहात. अहो, तुम्ही नेमकं उलट सांगताय. किंचित चुकतंय तुमचं निरीक्षण. नाही, पण चेहरा बघितला आणि घ्या पोहे घ्या. हो. बाई 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 थांब. बाई नको जाऊस, थांब. ऐक माझं, ऐक ना, नको जाऊ. Diggs, let me go. अरे आता मुलगा बघायला आल्या म्हणून काय लगेच लग्न थोडी होणार आहे? Diggs, let me go. Leave it. हे बघ, आपण इशारा केलाय की नाही, मग वाट बघूया ना कोणी येतंय का. आणि कोणी नाहीच आलं तर मग जा तू. बाई थांब. काय? Fine. I'll give you 2 minutes. 2 मिनिटं फक्त. बाई नको ना बाई.
2 minutes. Not a second more. सदा आनंदकारी योगक्षेम वाहिनी अहम ब्रह्मास्मि माता अन्नपूर्णेश्वरी नमामि त्वम नमामि त्वम नमामि त्वम. नाही, अन्नपूर्णेचं स्मरण करत होतो. कसं आहे, प्रत्येक घासाला तिचं स्मरण केल्याशिवाय मला अन्न गोड लागत नाही. त्यापेक्षा शेतकऱ्यांचं स्मरण करा. दिवस रात्र आपल्यासाठी झटत असतात ते. वाह वाह, एवढे उच्च विचार असलेली स्त्री केवळ पूजनीय असते. अहो हे काय करताय? अति करू नका. म्हणजे तिला नमस्कार करून कसं चालेल ना. हो हो, क्षमा करा क्षमा करा. बसा 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 सुनबाई बसा. घ्या. बाई बघ ना, जरा वाढव ना, भाव कर ना थोडा प्लीज. हा Fine. 3. 3 मिनिटं नको ना बाई, 3 मिनिटं अगदीच कमी होत आहेत. प्लीज प्लीज बाई. 3. Diggs, you are irritating me now. हा बाई, इरिटेट करत असेल मी, पण तुझ्यासाठीच बोलतोय ना. अरे ही बॉर्डर क्रॉस करून गेलास ना, राडे होतील. होऊ दे, जाणार. बाई प्लीज थांब ना, असं वेड्यासारखं नको वागूस. बाई तुला आपल्या फ्रेंडशिपची शपथ आहे. Fine. 5. 5 minutes, that's it. ठीक आहे, 5 तर 5. Your time starts now.